जर तुमचं बजेट 10 लाख रुपयाच्या अंडर असेल, 10 पण नाही 9.5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला एक डिझेल गाडी पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही शॉक झाला असाल 9.5 लाखात कोणती डिझेल गाडी. सो एक अशी गाडी आहे मार्केटमध्ये जी की टाटा एल्ट्रॉजचं प्युअर व्हेरियंट तुम्हाला 9.5 लाख रुपयापासून भेटतं. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला बेसिक सगळे फीचर्स भेटतात, जसे की स्टाईल व्हील्स, टच स्क्रीन सिस्टीम, 4 स्पीकर, 2 ट्विटर, हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर ॲडजस्टेबल हेडरेस्ट, फ्रंट आर्मरेस्ट वगैरे, रिअर AC असे सगळे फीचर्स भेटतात. ही गाडी तुम्हाला 9.5 लाख रुपयात भेटते आणि या गाडीवर सध्या करंटली खूप चांगले ऑफर्स चालू आहेत. सो ही गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण या गाडीमध्ये तुम्हाला 23 ते 24 किलोमीटर पर लिटरचं ॲव्हरेज फ्यूल इफिशियन्सी भेटते, जे की तुम्हाला एक चांगली फन टू ड्राईव्ह गाडी प्रोव्हाइड करते. या गाडीची स्टेबिलिटी हायवेवर बेस्ट आहे सेगमेंटमध्ये ॲज कम्पेअर टू अदर कार्स जसे की i20 बलिनो, आणि या गाडीवर तुम्हाला 5 स्टार रेटिंग भेटतेच सेफ्टीची. सो ही गाडी तुम्ही प्रिफर करू शकता जर तुमचं बजेट 10 लाख रुपयाच्या अंडर असेल व तुम्हाला एक फन टू ड्राईव्ह कार पाहिजे विथ फ्यूल इफिशियन्सी. सो ही गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲज कम्पेअर टू CNG या गाडीमध्ये तुम्हाला बेटर ॲव्हरेज भेटते. या गाडीची CNG व्हेरियंटमध्ये तुम्हाला 21 ते 22 kmpl ॲव्हरेज भेटतं. सो या गाडीमध्ये तुम्हाला डिझेलमध्ये ही गाडी तुम्ही प्रेफर करू शकता जर टाटाची सर्व्हिस सेंटर तुमच्याजवळ चांगले असतील, किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स, टाटाचे जे मायनर प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल काही प्रॉब्लेम नसेल, सो तुम्ही गाडी घेऊ शकता. जर तुम्हाला पीस ऑफ माइंड हवं असेल तर तुम्ही या गाडीकडे थोडं जाणं टाळा, कारण लाँग टर्ममध्ये ही गाडी तुम्हाला छोटे मोठे क्लचचे प्रॉब्लेम्स किंवा AC रिलेटेड या गाडीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स कस्टमर्स थ्रू बघता आले आहेत. सो हे तुम्ही प्रॉब्लेम जरा टॅकल करू शकता. सो ही गाडी तुम्ही 100% घ्या. सो असा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.